चिराग बाळा, आयुष्याचे असे किती दिवस उरले आहेत जे की आम्ही तुझ्या आठवणीमध्ये विरहात काढायचे. अरे बाळा, थोडे तरी दिवस आमच्याजवळ राहा किंवा आम्हाला तरी म्हाताऱ्या आईवडिलांना तुझ्याजवळ घेऊन जा. तेव्हा मुलांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, बाबा तुम्ही कधी मरताय हेच मला काही माहीत नाही. मग तुम्हाला मरण कधी येतं याची वाट पाहत मी माझं आयुष्य व्यतीत करू का? तुमच्यामुळे मला माझं आयुष्य व्यतीत करायला वेळ नाही. त्यामुळे तुम्हाला आज मरायचं असेल तर आज मरा आणि जगायचं असेल तर जगा, पण माझी अपेक्षा करू नका. फक्त तुम्ही मेल्यावर तुमच्या नातेवाईकांना सांगा की ही बातमी मला पोचवा. तुम्हाला मुखाग्नी देण्यासाठी मी नक्की येईन. आपल्या मुलाचे एवढे कडक आणि वाईट शब्द ऐकून सतीशराव हे अश्रू भरल्या डोळ्यांनी फोन ठेवून देतात आणि त्यांच्या बायकोला सांगतात, सविता, आता इथून पुढे आपल्याला दोघांना जगायचं आहे. मुलाचा निर्णय तर सतीशराव यांनी स्वीकारला, परंतु त्यांनी असा काही मुलाच्या बाबतीत निर्णय घेतला. आयुष्याच्या शेवटी सतीशराव गेल्यानंतर मुलगा जेव्हा त्यांच्याकडे आला तेव्हा वडिलांचा निर्णय ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसला. सतीशराव यांचे वय साधारण 70 वर्ष असेल. त्यांना आता चालतानासुद्धा गुडघ्याचा त्रास होत होता. तरीसुद्धा हे वृद्ध माणूस हातामध्ये स्वतःच्या पत्नीचा फोटो आणि डोळ्यामध्ये आशेचे किरण घेऊन थकून भागून आज मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन बसले व विचारात हरवून गेले की ह्याच मंदिरात काही वर्षापूर्वी ते त्यांच्या बायकोसोबत रोज यायचे. ते काही क्षणासाठी आपले डोळे बंद करून तिथेच मंदिराच्या भिंतीला डोके लावून बसले आणि बहुतेक ते चालून थकल्यामुळे त्यांचा डोळा लागला होता. अरे तुम्ही झोपूनच राहणार आहात की चहासुद्धा पिणार आहात? हे बघा, चहा थंड होत आहे. सरिता ताईचा आवाज त्यांच्या कानावर पडताच सतीशराव यांनी डोळे खाडकन उघडले. तेव्हा समोर कोणीही नव्हते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कुठे गेली तू सरिता? आज 5 वर्ष झाले आहेत मी तुला वेड्यासारखं शोधतोय. अगं तुझ्याशिवाय मला एक क्षण देखील युगांसारखा वाटतो आहे. एकट्याने आयुष्य जगावंसं वाटत नाही गं. यापेक्षा आपल्याला देवाने मूल दिलं नसतं तर खूप चांगलं झालं असतं. निदान आपल्याला हे दिवस तरी पाहायला लागले नसते. मी तुला किती वेळा समजावले होते, बऱ्याच वेळा सांगून झालं होतं, पण तू काही माझं ऐकलं नाहीस. देवा, असा मुलगा कोणत्या शत्रूलाही देऊ नकोस, ज्याने आपल्या स्वार्थासाठी आपल्या आईला देखील सोडले नाही. सतीशराव गुडघ्यात मान घालून एखाद्या लहान मुलाप्रमाणे रडू लागले. तेवढ्यात त्यांच्या खांद्याला एक कोमल हातांचा स्पर्श झाला. बाबा, काय झालं आहे तुम्हाला? तुम्ही का रडत आहात? तुम्ही तुमच्या घराचा रस्ता विसरलात का? की कोणाला शोधायला आले आहात? सतीशराव यांनी मान वर करून पाहिले. त्यांना समोर एक सुंदर परीसारखी साधारण 13 ते 14 वर्षाची मुलगी उभी दिसली. तिचे मोठे मोठे डोळे, लांब केस आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होतं. तिला पाहून सतीशराव यांच्या चेहऱ्यावरही आपसुकच हास्य उमटलं. ती मुलगी म्हणाली, बाबा मला सांगा ना काय झाले? तुम्ही का रडताय? मी तुमची मदत नक्की करेन. सतीशराव म्हणाले, बाळा माझी पत्नी. ती म्हणाली, काय झाले बाबा तुमच्या पत्नीला? तुला या म्हातारपणाची कर्मकहाणी ऐकायची आहे का? हो, असे बोलून ती मुलगी सतीशरावांच्या बाजूला बसली. ते म्हणाले, माझेसुद्धा एक सुखी कुटुंब होतं. मी माझ्या पत्नी आणि मुलाबरोबर खूप आनंदी होतो. आमच्या घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण असायचे. पण माझा मुलगा चिराग मोठा झाला तेव्हा त्याने परदेशात जाण्याचा हट्ट केला. त्यामुळे त्याला आम्ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवले. पण आम्हाला काय ठाऊक होते की आमचा मुलगा एके दिवशी आमच्याच पाठीत खंजीर खुपसेल. एके दिवशी मी माझ्या मुलाबरोबर फोनवर बोलत होतो. बाळा, तू असा तर नव्हतास ना रे? कुणाच्या बोलण्यामध्ये येऊन तू एवढा बदललास? कृपा करून तू आमच्यावर असा अन्याय करू नकोस. अरे बाळा, तुला आमची गरज नसेल, पण आम्हाला तुझी ह्या वयात खूप गरज आहे रे. आता ह्या वयात आमची काळजी कोण घेणार? जर तू आम्हाला सोडून निघून गेलास, आम्ही दोघे तर निराधार आणि अनाथ होऊन जाऊ. इथे हे तर जीवनाचे चक्र आहे की आधी आई वडील मुलांना हे जग दाखवतात, त्यांच्या इच्छा पूर्ण करतात, त्यांना कसं जगायचं हे शिकवतात आणि नंतर उतारवयात मुलेच आपल्या आईवडिलांना प्रेमाची सावली देतात. तसेही आता आमचा इथून पुढचं आयुष्य जगण्याचा प्रवास मोठा राहिला नाही. त्यामुळे तू चिंता करू नकोस. आम्ही तुला तुझ्या आयुष्यातला फक्त थोडासा वेळ तर मागत आहोत. 1-2 वर्ष तरी आम्हाला दे आणि नंतर आम्हाला गंगेत सोडून दे. यावर चिराग म्हणाला, बाबा तुम्ही तर हद्दच करता. मी काय आता तुमच्या मरणाची वाट बघत बसू का?
आणि कुणास ठाऊक तुम्ही 1 वर्षांनी जाणार की 10 वर्षांनी, तोपर्यंत मी माझं आयुष्य तुमच्यासाठी वाया घालवू शकत नाही. अरे हो, तुम्ही असा विचार केला होता का मुलाला शिकवून मोठा केल्यानंतर दोघांनी मिळून माझा फायदा घ्यायचा आहे? त्यापेक्षा तुम्ही मला शिकवायचंच नव्हतं ना. चिरागने विदेशात असताना आईवडिलांना न सांगता त्याच्या मर्जीने लग्न केलं. महिन्यातून एकदा तो त्यांच्या आईबाबांना व्हिडिओ कॉल करायचा आणि बोलायचा. त्याचे आईबाबा त्याची वाट पाहायचे की आज नाही तर उद्या त्यांचा मुलगा परत भारतात येईल. पाहता पाहता 3 वर्ष झाली. एके दिवशी चिराग घरी आला. त्याच्या हातात 1 वर्षाची मुलगी परी होती. त्याला पाहून त्याचे आईबाबा आश्चर्यचकित झाले. त्यांनी चिरागला एकही प्रश्न विचारला नाही. उलट त्यांनी त्याच्या सुनेला आणि नातीचे चांगले स्वागत केले. त्याला येऊन 15 दिवस झाले नाहीत तर तो पुन्हा लगेच परदेशी जाण्याबद्दल बोलू लागला. आता मी पुन्हा कधीच भारतात येणार नाही असं म्हणाला. एके दिवशी चिरागची आई त्याला आवडते म्हणून पुरणपोळी बनवत होत्या. तेव्हा त्यांची सून म्हणाली, आई मला पुरणपोळी बनवायला शिकवा. मी तिथे जाऊन माझ्या कामवालीला सांगेन, तेव्हा ती मला बनवून देईन. सरिताताई हसून म्हणाल्या, सुनबाई, आपल्या देशात काय कमी आहे? तुम्ही लोक इथेच का राहत नाही? मी रोज तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे जेवण बनवेन. तेव्हा प्रमिला म्हणाली, पुरणपोळी खाण्यासाठी आम्ही अशा वातावरणात इथे भारतात राहायचं का? तुम्ही पण कमाल करता आई. तेव्हा सरिताताई म्हणाल्या, अगं पुरणपोळीसाठी नाही, पण आपल्या आईवडिलांसाठी तर तुम्ही राहू शकता ना. मी असे ऐकले आहे की तुझे आईबाबा मुंबईमध्ये राहतात आणि तुला त्यांची आठवण येत नाही का? प्रमिला म्हणाली, ते त्यांच्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहतात आणि मी जर इथे राहिले तर ते मला भेटायला 8-4 दिवस माझ्याकडे राहायला हमखास येतील आणि मला त्यांना माझ्याकडे ठेवून उगाच स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून ते तिच्याकडे पाहतच राहिल्या. प्रमिला एवढं बोलून जायला लागली तेव्हा सरिताताई तिला म्हणाल्या, हे काय सुनबाई, तू सुवासिनी असून तुझ्या हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र काहीच घालत नाहीस? अगं कमीत कमी भांगेमध्ये सिंदूर तरी लावत जा. ही तर सुवासिनी स्त्रियांची निशाणी असते. यावर प्रमिला हसत म्हणाली, आई तुम्हाला काय वाटते? हे सर्व घातल्यानंतर तुझ्या मुलाचं आयुष्य वाढेल असं काही होत नसतं. अहो मग परदेशात ज्या स्त्रिया सिंदूर लावत नाही मग त्या विधवा असतात का? विधवा होतात का? तुमचे हे सर्व जुनाट विचार तुमच्या जवळच ठेवा आणि आता पटकन जेवण बनवा. माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. एवढं बोलून ती तिथून निघून गेली. बाहेर बसलेल्या सतीशरावांनी सासू सुनांचे बोलणे ऐकले. तेव्हा ते स्वयंपाक खोलीत येऊन म्हणाले, सरिता, ती परदेशात राहणारी मुलगी आहे आणि तू का बरं तिला बांगड्या, सिंदूर, मंगळसूत्र घालण्याची जबरदस्ती करत आहेस? सरिताताई म्हणाल्या, हे बघा, मला असं वाटलं की परदेशात महाग मिळत असेल आणि तसेही बांगड्या, मंगळसूत्र आणि काही दागिने तर सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेला दिले पाहिजेत. सतीशराव म्हणाले, हे बघ सरिता, मी तुझ्यापासून काही लपवत नाही. तुला माहीत आहे ना माझी परिस्थिती. महिन्याला पेन्शन मिळते, त्यातूनच तर आपला उदरनिर्वाह चालतो. अगं हे एक चांगले आहे की आपल्याला राहण्यासाठी हे वडिलोपार्जित घर तरी आहे आणि ह्या वयात मी तुझे असे छंद पूर्ण करू शकत नाही आहे. सरिताताई म्हणाल्या, माझ्याकडे काही दागिने आहेत आणि आता मी ते घालून तरी काय करणार आहे? माझे दागिने मी माझ्या सुनेला भेट म्हणून देईन. यावर सतीशराव हसून म्हणाले, मी असं ऐकलं आहे सुनेचे आपल्या आईबद्दलचे काय विचार आहेत. अगं तिचे आपल्या आईवडिलांबद्दल असे विचार आहेत तर तिला तुझे प्रेम काय कळणार आहे. पण तरी तुझी जी मर्जी असेल तसं तू कर. एवढं ते बोलून तिथून निघून गेले. सरिताताई आपल्या सोन्याच्या 2 बांगड्या आणि कुंकवाची डब्बी घेऊन सुनेच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, या बांगड्या आणि कुंकवाची डब्बी घे आणि ह्यातील कुंकू रोज तुझ्या भांगामध्ये भरत जा. त्यामुळे नवऱ्याचे आयुष्य वाढेल. प्रमिलाने सासूच्या हातून सोन्याच्या बांगड्या घेतल्या आणि कुंकवाची डब्बी बाजूला टेबलावर ठेवत म्हणाली, मला याची काही गरज नाही आहे. आणि आई, तुम्ही मला फक्त या सोन्याच्या बांगड्या देऊन पाठवणार आहात का? प्रमिला म्हणाली, सासूबाई, मी तर असे ऐकले आहे की भारतात जेव्हा कोणी पहिल्यांदा सुनेला किंवा नातीला भेटतात तेव्हा ते त्यांना खूप साऱ्या भेटवस्तू देतात, महागड्या वस्तू देतात. यावर लगेच सरिताताई म्हणाल्या, हो चल ना, मी तुला माझे आणखी काही दागिने दाखवते. तुला जे दागिने आवडतील ते तू घे. प्रमिलाच्या मनात लालसीपणा आला आणि ती सासूबरोबर त्यांच्या खोलीत गेली. सरिताताईंनी आपले कपाट उघडले आणि ड्रॉवर उघडत म्हणाल्या, सुनबाई, हे माझे काही दागिने आहेत. त्यातील जे तुला आवडतील ना ते तू घे.
तुझ्यासाठी आणि माझ्या नातीसाठी तू घेऊ शकतेस. तेवढ्याच सतीशरावांनी सरिताताईंना आवाज दिला आणि त्या खोली बाहेर आल्या. तेव्हा प्रमिलाने पटकन ते सर्व दागिने घेतले आणि कपाट बंद करून म्हणाले, आई मी असले आउटडेटेड दागिने घालत नाही. ही घ्या तुमची चावी. एवढं बोलून ती तिच्या खोलीमध्ये जाऊन पॅकिंग करायला लागली. रात्री चिरागच्या आईवडिलांनी त्याला अनेकदा आणखी काही दिवस थांब म्हणून विनंती केली, पण तेव्हा तो म्हणाला, बाबा मी तर थांबू शकत नाही, मला फक्त तुमच्याकडून एक मदत हवी आहे. तेव्हा सतीशराव म्हणाले, हा बाळा बोल ना, काय मदत हवी आहे. तेव्हा तो म्हणाला, कॅनडामध्ये व्यवसाय करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला काही पैशांची गरज आहे. तेव्हा तुम्ही मला काही पैसे देऊ शकाल का. यावर सतीशराव म्हणाले, बाळा आता माझ्याकडे शिल्लक काय राहिले आहे जे तुला मी देऊ शकेन. चिराग म्हणाला, हे एवढे मोठे घर आहे, तुमच्याकडून तर घराची साफसफाईसुद्धा होत नाही, मग तुम्ही हे घर विकून का टाकत नाही. सरिताताई पटकन म्हणाल्या, नाही, या घरात तुझ्या आजी आजोबांचा सर्वांचा आशीर्वाद आहे. तुझे लहानपण गेले आहे. तू इथे राहत नाहीस, पण तुझ्या आठवणींच्या आधारावर तर आजपर्यंत आम्ही जगतोय आणि तू हे घरही विकायची भाषा करतोस. चिराग म्हणाला, जर मी इथे राहत नाही तर मग माझ्या आठवणींचं घेऊन तरी काय करणार आहात. चिराग पुढे म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला घर विकायचे नाही तर काही नाही, मग गावाकडची जमीन विकून मला पैसे द्या. तेव्हा सतीशराव म्हणाले, अरे बाळा तू तर उद्या जाणार आहेस आणि एवढ्या लवकर कागदपत्रे कशी तयार होतील. चिरागने बायकोला इशारा केला. तेव्हा त्याच्या बायकोने पटकन काही कागदपत्रे आणून दिली आणि म्हणाली, बाबा फक्त या कागदपत्रांवर सह्या करा. आमचं बोलणं झालं आहे त्यांच्याशी आणि तुम्ही सही केली की सर्व पैसे ते आमच्या अकाउंटमध्ये टाकतील. सतीशराव म्हणाले, अच्छा, तर भारतात येण्याचे हेच मूळ कारण होतं तुमचं. तुम्ही आधी सर्व प्लॅनिंग केली होती आणि मला काहीच कळू दिलं नाही. आई वडिलांवर हेच का तुमचं प्रेम. तेव्हा चिराग रागाने म्हणाला. प्रमिलाने त्यांच्या मुलीला उचलून घेतलं. सरिताताई रडायला लागल्या आणि म्हणाल्या, अहो माझे शेवटचं ऐका ना, करा बघू त्या कागदांवर सह्या, शेवटी हे सर्व तर त्याचंच आहे ना. सतीशराव म्हणाले, तू काहीही बोल सरिता, पण मी सही करणार नाही, असे ते आपल्या पत्नीला मोठ्या आवाजात म्हणाले. तेवढंच त्यांच्या फोनची घंटी वाजली. फोन उचलल्यानंतर समजलं की सतीशरावांच्या कोणत्या तरी नातेवाईकांचे निधन झाले आहे, म्हणून सतीशरावांना जावे लागणार आणि या संधीचा फायदा उचलून सुनेने आणि मुलाने आईकडून घराच्या पेपरवर सही करून घेतली. घर सरिताताईच्या नावावर होतं. आईने लगेच पेपरवर सही केली, कारण चिराग त्याच्या आईला म्हणाला की आता मी तुम्हा दोघांना देखील माझ्यासोबत कॅनडाला घेऊन जाणार आहे. तो म्हणाला, आई तुझी आणि बाबांची बॅग भर आणि चल माझ्याबरोबर, बाबाही आपल्याला वाटेत भेटतीलच. सरिताताई आपल्या मुलासोबत कॅनडाला जात आहे म्हणून खूप आनंदी होत्या. त्यांनी आनंदात आपले राहते घरही मुलाच्या नावावर करून टाकले. पण त्यांना काय ठाऊक होतं की त्यांच्या मुलावर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी किती घातक ठरणार होतं. मुलाने अर्ध्या वाटेतच आपल्या आईला गाडीतून उतरवले आणि म्हणाला, तू इथेच माझी वाट बघत बस, मी बाबांना लगेच घेऊन येतो. सरिताताई आनंदाने गाडीतून उतरल्या आणि बाजूला असलेल्या बेंचवर बसल्या. पण संध्याकाळ झाली तरी त्यांचा मुलगा परत आला नाही. तेव्हा त्या जोरात रडायला लागल्या आणि रडण्याशिवाय त्या करणार तरी काय होत्या. समजत नव्हतं की मुलाने त्यांना कोणत्या ठिकाणी आणून सोडले आहे आणि त्यांच्याकडे पैसेही नव्हते. जेव्हा 2-3 दिवसांनी सतीशराव त्यांच्या घरी परतले तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांकडून त्यांना समजले त्यांचा मुलगा आणि सून घर विकून आईला त्यांच्यासोबत घेऊन गेले आहेत. एवढं ऐकून सतीशरावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी चिरागला फोन लावला. तेव्हा तो म्हणाला, बाबा मला काय ठाऊक आई कुठे आहे, मी आईला इकडे घेऊन आलेलो नाही. तसे आई काही लहान मुलगी नाही आहे. मला एक सांगा बाबा, आता मी माझ्या कामाचं पाहू की तुम्हा दोघांना बघत बसू. कुठे गेला आहात ते. सतीशराव आपल्या पत्नीला शोधायला निघाले आणि इकडे सरिताताई रस्त्यावर भटकत होत्या. तेव्हा एके दिवशी पोलिसांनी त्यांना ओल्ड एज होममध्ये आणून सोडलं. हे सर्व त्यांनी मंदिराच्या पायऱ्यावर बसून त्या मुलीला सांगितलं. तेव्हा अचानक सतीशरावांच्या हातून आपल्या बायकोचा फोटो निसटून त्या मुलीजवळ जाऊन पडला. तिने तो फोटो उचलला, पाहिला, तेव्हा ती हसली. तिच्याकडे पाहत सतीशराव म्हणाले, बाळा मी तुला माझे दुःख सांगत आहे आणि तुला या म्हाताऱ्याच्या परिस्थितीवर हसू येत आहे. ती म्हणाली, नाही बाबा, मी यासाठी हसत होते की आता तुमची काळजी मिटली. शामराव म्हणाले,
म्हणजे याचा अर्थ काय? तेव्हा ती मुलगी म्हणाली, बाबा मी या आजींना ओळखते. मी आणि माझी आजी नेहमी जिथे काही लोकांना भेटायला जातो तिथे मी या आजीला पाहिलं आहे. सतीशराव चकित होऊन म्हणाले, बाळ तू मला तिथे घेऊन जाशील? हो, मुलगी म्हणाली. का नाही बाबा? त्या मुलीने सतीशरावांचा हात पकडला आणि ती त्यांना एका ओल्ड एज होममध्ये घेऊन गेली. समोरच एका कोपऱ्यात सरिताताई उदास बसल्या होत्या. त्या मुलीने सतीशरावांचा हात सरिताताईंच्या हातावर ठेवला. समोर आपल्या नवऱ्याला पाहून सरिताताई जोरजोरात रडायला लागल्या. त्यांना पाहून तिथे असणाऱ्या वृद्धांच्या डोळ्यातून देखील पाणी येऊ लागलं. सतीशराव म्हणाले, सरिता मला सोडून तू कुठे गेली होतीस ग? आणि तुझी ही काय अवस्था झाली आहे? कुठे कुठे शोधलं नाही मी तुला. 5 वर्ष झाली तुला शोधत शोधत रस्त्यावर असाच एकटा भटकत आहे. या मुलीचे माझ्यावर खूप उपकार आहेत, जिच्यामुळे आज आपली पुन्हा एकदा भेट घडली. नाहीतर? सरिताताई म्हणाल्या. कोणती मुलगी? जेव्हा सतीशरावाने मागे वळून पाहिले तर आसपास कोणतीच मुलगी नव्हती. सरिताताईंना समजले. त्यांनी हात जोडून लक्ष्मी आईचे धन्यवाद केले. काही वेळाने सतीशराव आपल्या पत्नीला घेऊन घरी आले. त्यांनी आपल्या जमिनीचा थोडासा भाग विकून आपले घर पुन्हा खरेदी केले आणि दोघे आनंदाने राहू लागले. असेच दिवस सरत होते. आता सरिताताईसारख्या आजारी पडायला लागल्या होत्या. वयामानानुसार त्यांनी अंथरूण धरले आणि सतीशरावांनी त्यांची सेवा करायचे. साधारण 1.5 वर्षानंतर त्यांच्या घरासमोर प्रसाद आणि प्रिया आले. त्यांची मुलगी रिचा तिथे राहायला आली. रिचाला पाहून सतीशराव आणि सरिताताई खूप आनंदी व्हायचे. त्या मुलीमध्ये त्यांना त्यांची नात दिसायची. एके दिवशी प्रिया प्रसादला म्हणाली, कुणास ठाऊक समोरच्या बिल्डिंगमध्ये कोण राहते? जो वृद्ध माणूस नेहमी आपल्या खिडकीकडे टक लावून पाहत असतो. आणि काल तर त्या म्हाताऱ्या माणसाने आपला फोटोसुद्धा काढला होता. तेव्हा प्रसाद म्हणाला, हे कधीपासून सुरू आहे प्रिया? जेव्हापासून आपण इथे राहायला आलो आहोत तेव्हापासून. मी पाहते आहे. मी जेव्हा केव्हा रिचाला घेऊन खिडकीमध्ये उभी राहते तेव्हा तो समोरच्या बिल्डिंगमधला म्हातारा तिथेच खिडकीत उभा असतो आणि कुणाला तरी बोलवत असतो. प्रसाद म्हणाला, तो मला याआधी का नाही सांगितलंस? थांब मी त्याला चांगलीच अद्दल घडवतो. तेवढ्यात प्रियाची कामवाली शकुंतला आली. प्रिया शकुंतलाला म्हणाली, शकू तू थोडा वेळ रिचाला सांभाळ, आम्ही जरा जाऊन येतो. एवढं बोलून ते दोघे समोरच्या बिल्डिंगमध्ये गेले. त्यांनी दरवाजावरची बेल वाजवली. तेव्हा सतीशराव यांनी दरवाजा उघडला. त्या दोघांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं आणि म्हणाले, अरे तुम्ही? या खोलीमध्ये नाममात्र उजेड होता. खिडकीजवळ जवळच्या पलंगावर कोणीतरी झोपले होते. प्रसाद आणि प्रिया काही बोलणार तेवढ्यात कोणत्या तरी वृद्ध स्त्रीचा आवाज आला, पण त्या दोघांना त्या स्त्रीचं बोलणं समजलं नाही. सतीशरावांनी खोलीची लाईट ऑन केली. तेव्हा ते म्हणाले, मी सतीश आणि ही माझी बायको आहे. ती विचारत आहे की कोण आला आहे. मागच्या 1.5 वर्षापासून ती अंथरुणात पडून आहे. सतीशराव सरिताताईच्या डोक्याजवळ बसले. प्रसाद आणि प्रियासुद्धा बाजूच्या खुर्चीत बसले. सतीशराव सरिताताईंच्या कानात म्हणाले, ऐकतेस का? परीचे मम्मी पप्पा आले आहेत. त्यांनी हळूच आपली मान वळवली आणि त्या दोघांना पाहून म्हणाल्या, बरं. आणि पुढे त्या काय बोलत होत्या त्या फक्त सतीशरावांना समजत होतं. प्रसाद आणि प्रियाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. तेव्हा सतीशराव म्हणाले, ती विचारत आहे की तुम्ही दोघे एकटेच आलात का? परीला तुमच्यासोबत आणलं नाही? प्रसाद आणि प्रिया एकमेकांकडे पाहायला लागले. तेव्हा ते सतीशराव म्हणाले, काल मी तुमच्या मुलीचा एक फोटो काढून तिला दाखवला होता. तेव्हा ती म्हणत होती की ही आपल्या परीसारखी आहे. एवढं बोलून त्यांनी बाजूच्या भिंतीकडे इशारा केला. तिथे एक छोटाशा मुलीचा फोटो होता. त्यांच्या नातीसारखी दिसत होती आणि त्याच बाजूला त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा फोटो होता. ते पाहून प्रिया म्हणाली, हाच तुमचा मुलगा आणि सून आहेत का? तेव्हा सतीशराव आनंदाने म्हणाले, हो मुली, अगदी बरोबर ओळखलंस बघ तू. एवढे बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. प्रसाद म्हणाला, तुमचा मुलगा आणि सून तुमच्यासोबत राहत नाहीत का? त्या दोघांचा चेहरा पडला. नाही बाळा, त्याला आता आमची गरज नाही आणि त्याला या देशातील वातावरण देखील आवडत नाही. त्यामुळे तो आम्हा म्हातारीला सोडून गेला आहे. माहीत नाही आमची नात आता किती मोठी झाली असेल. असे बोलताना सतीशरावांचे डोळे भरून आले आणि बाजूला झोपलेल्या सरिताताई यांचे डोळेसुद्धा पाणावले आणि दोघेही रडू लागले. त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. जेव्हा प्रिया म्हणाली, मग काका तुम्ही तुमचे इथे कोणीच नाही का?
तुम्ही कसे काय राहता? यावर सतीशराव म्हणाले, काय करायचं मुली, माझी तर जगण्याची इच्छा नाही, पण ही जी माझी अर्धांगिनी आहे ना, तिला कोणाच्या भरवशावर सोडून जाऊ, त्यामुळे मला जगावं लागत आहे. त्या दिवशी तुम्ही दोघे तुमच्या मुलीला घेऊन पार्किंगमध्ये उभे होतात तेव्हा तिला पाहून मला माझ्या परीची आठवण आली, आमच्या नातीची. आणि जेव्हा मी हे माझ्या पत्नीला सांगितलं तेव्हा तिने हट्ट केला की मला त्यांचा फोटो काढून दाखवा. त्यामुळे मी तुमचा फोटो काढला. फोटो पाहून माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसांनी हसू आलं होतं. हे ऐकून प्रियाला आत्मग्लानी झाली की तिने त्याच्याबद्दल काय विचार केला होता, चुकीचा अर्थ काढला होता. प्रसाद आणि प्रिया दोघेही जायला निघाले तेव्हा पाठीमागून सरिताताई काहीतरी बोलल्या. तेव्हा दोघांनी मागे वळून पाहिले. सतीशराव म्हणाले, ती विचारत आहे की मुले कुठे चालली आहेत, त्यांच्या चहा पाण्याचं बघा, ते निघालेत. प्रसादने हसत आपले हात जोडले आणि म्हणाला, आईला सांगा मुलगा आणि सून तर मिळालेत, आता फक्त तुमच्या नातीला आणायला चाललोय. आणि हो, हा तुमचा मुलगा आता तुम्हाला एकटे सोडून कुठेही जाणार नाही. शारदाताईंनी आपले दोन्ही हात थरथरते उचलले आणि त्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली, जी चमक प्रसादने कधीच कमी होऊ दिली नाही. आता दररोज प्रसाद ऑफिसवरून आला की आधी सतीशराव आणि सरिताताईंना भेटायला जायचा. एके दिवशी सरिताताईंनी आपल्या पतीकडे हट्ट केला की माझ्या मुलाला आणि सुनेला पुरणपोळी आवडते, तर कोणाकडून तरी बनवून द्या आणि त्यांना जेवायला बोलवा. सतीशरावाने लगेच बाजूला राहणाऱ्या एका बाईला पैसे देऊन पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि त्या दोघांना जेवायला बोलवलं. सतीशराव यांनी स्वतःच्या हाताने जेवण वाढले. सर्वांनी पोटभर जेवण केले. हे पाहून सरिताताई अंथरुणातच पडून खूप खुश झाल्या. आज सरिताताईंनी प्रसादचा हात पकडला आणि इशारा करून त्याला आपल्याजवळ बोलवले आणि म्हणाल्या, बाळा, पुढच्या जन्मी तू आमच्या पोटी जन्माला ये आणि माझ्या माघारी तुझ्या बापाची काळजी घे. प्रसाद म्हणाला, आई, तुम्ही असे का बोलत आहात? आम्ही तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. मी नेहमी तुम्हा दोघांची काळजी घेईन, अशी सरिताताईंना खात्री देऊन निघून गेला. तो दुसऱ्या दिवशी प्रिया खिडकीजवळ उभी राहिली. तिला वाटलं सतीशराव रिचाला पाहून खुश होतील, पण हे काय, आज तर खिडकीवर कोणीच दिसत नव्हतं. प्रियाला काळजी वाटायला लागली. तिनेही प्रसादला लगेच सांगितलं. दोघे पटकन त्यांच्या घरी गेले. घरात शांतता होती. सतीशराव प्रसादला म्हणाले, बाळा, तू तुझ्या आईला मोक्ष दिला, आणि ती निघून गेली. एवढे बोलून त्यांचे डोळे भरून आले. प्रसादने सतीशरावांचे सांत्वन केले. ते खूप रडायला लागले. प्रसाद म्हणाला, बाबा, तुम्ही काळजी करू नका. आईने मला तुमची जबाबदारी घ्यायला सांगितले आहे. मी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. प्रसादच्या हातून मुखाग्नी देण्याचं ठरलं. तेव्हा सर्वजण म्हणाले की त्यांना मुलगा असताना परक्याने का द्यायचा मुखाग्नी? तेव्हा सतीशराव म्हणाले, ज्याला तुम्ही परका बोलत आहात, आज शेवटच्या क्षणी तोच आमचा झाला. मुलाला समजल्यावर त्यांनी येण्याची इच्छा दर्शवली. तेव्हा सतीशराव म्हणाले, आता तुझे इथे कोणीही नाही. आज शेवटचा तू माझा आवाज ऐकत आहेस. मी तुला माझ्या संपत्तीतून आणि आयुष्यातून बेदखल करत आहे. मी मेल्यानंतर माझ्या शरीराला तू हात देखील लावायचा नाही. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. प्रिया आणि प्रसादने सतीशरावांची समजूत काढून त्यांना आपल्या घरी घेऊन आले आणि तेच त्यांच्यासोबत राहू लागले. जेव्हा एके दिवशी सतीशराव प्रियासोबत खेळत होते तेव्हा दरवाजाची बेल वाजली. सतीशरावांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा चिराग उभा होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते. त्यांनी सतीशरावांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, म्हणून त्याची शिक्षा मला मिळाली आहे. तुमच्या सुनेला जीवघेणा आजार झाला आहे आणि तिच्या उपचारासाठी मला पैसे हवे आहेत. त्यावर सतीशराव म्हणाले, चिराग, देवाने तुझ्या कर्माची शिक्षा तुला दिली आहे. मी हे कसे विसरू? तू माझ्या पत्नीला एकटीला सोडून निघून गेलास. ती बिचारी इकडे तिकडे भटकत होती. मी गेली 5 वर्ष माझ्या बायकोला शोधत होतो. तुझ्या म्हाताऱ्या आईबरोबर असं वागताना तुला जराही लाज वाटली नाही का? निघ ह्या घरातून, नाहीतर तुला धक्के मारून इथून बाहेर काढावं लागेल. चिराग म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासोबत असं करू शकत नाही. कृपा करून माझी मदत करा. चिराग, आता मी स्वतःच कोणावर तरी भार म्हणून जगत आहे. मी कोणाची काय मदत करू? तुला माझ्याकडे देण्यासाठी काही नाही. एवढं बोलून ते त्यांच्या खोलीत निघून गेले. प्रसाद आणि प्रिया सतीशरावांचे बोलणं पाहून, वागणं पाहून स्तब्ध झाले. एके दिवशी सतीशराव घरी उशिरा आले. प्रसाद त्यांना आल्याबरोबर म्हणाला, बाबा, तुम्ही एवढ्या उशिरापर्यंत बाहेर थांबत जाऊ नका.
आम्हाला तुमची काळजी वाटते. ते म्हणाले, नाही बाळा, माझी काळजी करू नकोस, मी सर्व काही बरोबर करून आलो आहे. एवढं बोलून ते जेवण करून झोपायला गेले. प्रसाद आणि प्रियाला त्यांचं बोलणं समजलं नाही. दुसऱ्या दिवशी सतीशराव झोपेतून उठलेच नाहीत. म्हणून प्रसाद प्रिया त्यांच्या खोलीत गेले. प्रसादने बाबांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे शरीर थंड पडले होते. त्या दोघांना समजले की बाबा त्यांना कायमचं सोडून गेले आहेत. पण आज त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव होता. पण प्रसाद आणि प्रियाच्या डोळ्यात मात्र पाणी आलं. प्रसादने सोसायटीमध्ये बातमी दिली. सोसायटीचे वकील आले आणि त्यांनी प्रसादच्या हातात एक लिफाफा देत म्हणाले, सतीशराव यांनी त्यांचं राहतं घर आणि इतर संपत्ती तुमच्या नावावर केली आहे आणि त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांनी त्यांना तुम्ही मुलगा म्हणून मुखाग्नी द्यावा. हे ऐकून सर्व लोक शून्य झाले. पण काही लोक म्हणाले, योग्य निर्णय घेतला सतीशरावांनी. जेव्हा पोटची मुलं आई वडिलांना अनाथ करून जातात तेव्हा ते आपले कसं होऊ शकतील. प्रसादनेही मग भरल्या डोळ्याने सतीशरावांना मुखाग्नी दिला. तिकडे चिराग आपल्या पत्नीच्या आजारावर उपचारासाठी पैसे गोळा करत रस्त्यावर भटकत होता. तर प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला सतीशराव यांचा निर्णय कसा वाटला आणि मिळालेल्या कर्माचं फळ चिरागला भेटलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.